या सगळ्या फील्डसाठी मुळामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे खूप संधी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आत्ता अवेलेबल आहेत. सो मेनली तुम्हाला जर का परफॉर्मर म्हणून काही करायचं असेल तर परफॉर्मिंग आर्टमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे खूप कोर्सेस तुम्हाला भारतामधल्या बऱ्याच शहरांमध्ये मिळतील, ज्यामध्ये तुम्ही BA MA सुद्धा करू शकता. शास्त्रीय संगीतामध्ये, म्युझिकमध्ये तबला असेल, व्हायलिन असेल, बासरी असेल, सगळ्या असंख्य वाद्यांसाठी तुम्ही प्रॉपर गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा हे कोर्सेस घेतले जातात. याची तुम्हाला माहिती ऑनलाईनसुद्धा मिळेल. आणि जर का तुम्हाला परफॉर्मिंग आर्ट्सच्या बरोबर टेक्निकल गोष्टींचं पण काही नॉलेज हवं असेल, ज्याच्यामध्ये साऊंड रेकॉर्डिंगचे कोर्सेस आहेत, साऊंड प्रोग्रॅमिंगचे कोर्सेस आहेत, मिक्सिंग इंजिनियरचे कोर्सेस आहेत, हे सगळं जे आहे लोकेशन साऊंड असेल, या सगळ्याचे टेक्निकलसुद्धा साऊंड इंजिनिअरिंगचे पण कोर्सेस तुम्हाला डिप्लोमा आणि काही प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजचे FTI सारख्या ठिकाणी डिप्लोमा डिग्री कोर्सेससुद्धा म्हणजे ग्रॅज्युएशन कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. ह्याची सगळी माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. फक्त चांगल्या इन्स्टिट्यूटची व्यवस्थित माहिती काढून जाणं हे मी सजेस्ट करीन, कारण आत्ता इतक्या संख्येने हे सगळं वाढत चाललेलं आहे की ऑथेंटिक ठिकाणी हे तुम्हाला शिकवणारे कोणीतरी जर का आधीचं ते केलेलं असेल तर त्या अनुभवावरनं तुम्ही नक्की चांगल्या ठिकाणी पोहोचू शकाल. गांधर्व महाविद्यालयाच्या एकूण परीक्षा असं आहे की वेगवेगळ्या स्टेजेसमधल्या परीक्षा आहेत. त्या कुठल्याही वयामध्ये तुम्ही त्या परीक्षांना बसू शकता आणि मेनली 7 ते 9 अशा लेवल्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात शिकण्यासाठी, ज्या पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीत याच्यावरती आधारितच त्या सगळ्या परीक्षा आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये ह्याला एक नॅशनल रेकग्निशन आहे, कारण भारतीय गांधर्व महाविद्यालय ही खूप जुनी संस्था आहे आणि अनेक वर्ष शास्त्रीय संगीताचे धडे आणि अनेक वर्ष शास्त्रीय संगीत रुजवण्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. नवीन नवीन विद्यार्थ्यांसाठी खूप वर्ष ते काम करत आहेत. मेनली ह्याच्यामध्ये जर का आपण लेवल्सचा विचार केला तर सुरुवात होते प्रारंभिकपासून, ज्याला आपण असं म्हणूयात की ही जी बिगिनर लेवल आहे की तुम्ही सुरुवात करताना प्रारंभिक परीक्षा, त्याच्यानंतर प्रवेशिका प्रथम, त्याच्यापुढे प्रवेशिका पूर्ण, त्यानंतर मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम आणि विशारद पूर्ण. आणि हे सगळं झाल्यानंतर जी अलंकार परीक्षा आहे ती मेनली तुम्हाला जर का शिक्षक म्हणून संगीतामध्ये पुढे काही करायचं असेल तर तुम्हाला ती अलंकार ही परीक्षासुद्धा देणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या परीक्षा या मेनली गायक आणि वादक या दोघांसाठी सेम आहेत. म्हणजे तबल्यासाठी सुद्धा याच तुम्हाला लेवल्समधनं परीक्षा द्याव्या लागतात आणि गायकाला सुद्धा ह्याच लेवल्सप्रमाणे पुढे सगळ्या एक्झाम्स द्याव्या लागतात. यास मेनली 2 भाग येतात, एकतर थेअरीची एक परीक्षा आणि प्रॅक्टिकलची. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की थेअरीमध्ये काही तुम्हाला एक स्पेसिफिक मार्काचे पेपर असतात, ज्याच्यासाठी काही पुस्तकं तुम्हाला वाचून त्याच्यामधल्या संकल्पना, त्यातल्या कॉन्सेप्ट्स, त्याच्यातल्या काही गोष्टी या तुम्हाला पाठ करून किंवा त्या तुम्हाला समजून घेऊन मुळामध्ये त्याच्या पेपरमध्ये लिहाव्या लागतात. आणि प्रॅक्टिकल एक्झाममध्ये ॲक्च्युअल जे गाणं आहे किंवा ॲक्च्युअल जे परफॉर्मन्स आहे तो तुम्हाला समोर एका एक्झामिनरच्या समोर बसून तो परफॉर्म करून सुद्धा दाखवावा लागतो. गांधर्व महाविद्यालयाचं शिक्षण देणारे असे अनेक शिक्षक आहेत जे स्वतः गायक आहेत, वादक आहेत आणि अलंकार, जसं मी म्हणलं तसं की ती परीक्षा गांधर्व महाविद्यालयाच्याच एका रचनेतनं जाऊन त्यांनी ऑथोराईज केलेले पण असे अनेक शिक्षक आहेत की जे तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील, की जे तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरून देतात आणि तुम्हाला परीक्षेसाठी लागणारा कॉन्टेंट जो आहे त्याच्याच पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ते शिकवू शकतात तुम्हाला. आणि मेनली ह्याची गांधर्व महाविद्यालयाची जी सर्टिफिकेट्स आहेत ती तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारे काही फायदा करून देऊ शकतात. म्हणजे मला असं आठवतं की काही कॉलेजेसमध्ये त्याचा एक वेगळा कोटासुद्धा असतो, तुम्हाला स्पेशल त्याच्यामुळे काही कुठल्या तरी मार्कांसाठी सुद्धा त्यांचा तुम्हाला फायदा होतो आणि काही प्रिव्हिलेजेस हे तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा या सर्टिफिकेट्समुळे नक्की मिळू शकतात. कोविडचा जो काळ होता त्याला कुठल्या फील्ड त्याच्यामुळे अफेक्ट झालं नाही. आणि पॉझिटिव्हली मी असं म्हणेन की ज्या 2 वर्षामध्ये ब्रेक मिळाला त्यावेळेला कलाकाराला स्वतःकडे बघण्यासाठी एक वेळ मिळाला, त्याला स्वतःची तालीम करायला, रियाज करायला एक वेळ मिळाला आणि स्वतःकडे बघितल्यानंतर ज्या नवीन कल्पना, संकल्पना सगळ्या डोक्यामध्ये तयार झाल्या होत्या, त्याच्यानंतर अचानकपणे इतक्या नवीन संकल्पना आणि चांगल्या ब्रिलियंट कॉन्सेप्ट घेऊन लोक आता पोस्ट लॉकडाऊन कामाला परत रुजू झाली आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो एंट्री हा जो मेन मुद्दा आहे तो मला असं वाटतं की 2 कॅटेगरीज येतात. एक तर क्रिएटिव्ह फील्ड एक आहे आणि टेक्निकल फील्ड एक आहे. क्रिएटिव्ह जे आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की तुम्हाला कलाकार म्हणून तुम्ही काहीतरी काम करत असता. म्हणजे मी म्हटलं असं की गीतकार असेल, संगीतकार असेल, गायक असेल, वादक असेल, हे सगळे जे लोक क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून कॅटेगरीमध्ये मोडतात
त्यांना कायम त्यांच्या गुरुच्या सान्निध्यात राहणं गरजेचं आहे, किंवा कोणीतरी असा माणूस की जो तुमच्यापेक्षा मोठा आहे आणि तो त्या प्रकारचं काम करतोय. तिथून तुम्हाला क्रिएटिव्ह संधी या त्याच्याबरोबरच पुढे पुढे तयार होऊ शकतात, तुम्हाला दिसू शकतात. आणि टेक्निकल माणूस जो आहे की जे साऊंड रेकॉर्डिंग इंजिनियर असेल, मिक्सिंग इंजिनियर असेल, टेक्निकल पर्सन असेल, टेक्निकल स्टाफ असेल, ही सगळी जी कामं आहे, एडिटर असेल, तर त्यांना कायमच एका सेटअपची गरज असते. त्याच्यामुळे त्यांनी जिथे रेकॉर्डिंग स्टुडिओ असेल, जिथे ॲक्च्युली काम प्रोडक्शनचं चालू आहे, अशा संपर्कात कुठेही पहिल्यांदा तिथे ते गेले तर तिथून त्यांना त्याची सुरुवात करायला मिळू शकते. मेनली मला असं वाटतं की या फील्डमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज कलाकारांसाठी ज्या आहेत ती जॉब म्हणून नसणार. तुम्हाला दररोज नवीन संधी मिळते. म्हणजे एखाद्या फिल्मसाठी तुम्ही समजा उद्या गायलात तर उद्या तुम्हाला पुन्हा नवीन फिल्मसाठी एक वेगळी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तिथे तुम्हाला जॉबसारखी गोष्ट नक्की हाती नसते, पण तिथे एक्सपोनेन्शियली तुम्हाला तुमच्या ओळखी किती तयार होत आहेत, तुम्ही आधी सांगितलेलं काम किती चांगल्या प्रकारे करतायत, ह्याप्रमाणे तुमचं करिअर तिथे बिल्ड होतं क्रिएटिव्ह माणसासाठी. आणि जो टेक्निकल आहे त्याला तर जॉब म्हणजे मी म्हटलं तसं की स्टुडिओमध्ये तुम्हाला डिरेक्टली तोचा जॉब मिळू शकतो. अनेक ठिकाणी तुम्हाला जर का परफॉर्मिंग आर्ट्सचा म्हणून शिक्षक व्हायचं असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला गायक, वादक आणि ॲक्च्युअल कला ज्या तुम्ही सादर करता त्या तुम्हाला शिकवायच्या असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला गांधर्व महाविद्यालयाची अलंकार ही परीक्षा पास होणं गरजेचंच आहे. आणि मग ते शाळांप्रमाणे त्यांच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स कदाचित बदलू शकतात, पण मेनली तुम्हाला परफॉर्मर म्हणून करायचं असेल तर तुम्हाला हे नक्की तुमच्याकडे लागणार. आणि दुसरं टेक्निकल फील्डमध्ये मला असं वाटतं की तुमचा तो डिप्लोमा किंवा बेसिक डिग्री जर का साऊंड इंजिनिअरिंगचे असेल तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. निश्चित टेक्नॉलॉजीनी खूप चांगल्या प्रकारचाच एक परिणाम केला आहे असं मला वाटतं. जो तुम्हाला आधी खूप जास्त वेळ देऊन ज्या गोष्टी करायला लागायच्या त्या तुम्हाला आता घर बसल्या तुमच्याकडे चांगला सेटअप असेल, सिस्टीम असेल, तुम्ही चांगल्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टी करू शकता. सो नक्कीच टेक्नॉलॉजीनी खूप चांगल्या प्रकारे या सगळ्यामध्ये फरक पडला आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे काही ॲडव्हान्समेंटमध्ये आजकालच्या काळामध्ये लोक जे AI टेक्नॉलॉजीनी म्युझिक प्रोडक्शन किंवा या सगळ्या ज्या गोष्टी म्हणतात त्या मला आत्ता असं वाटतं की त्या खूप बेसिक स्टेजला आहेत. त्या म्हणजे मुळामध्ये एखादं गाणं जे माणसाला इमोशनली ग्रॅब करू शकतं ते एका ह्युमन ब्रेनमधनंच येऊ शकतं. सो जे माणूस तयार करू शकतो त्याला अजूनपर्यंत तरी रिप्लेसमेंट होईल असं प्रोडक्शन तरी टेक्निकली मला वाटत नाही की ते इतक्या लगेच होईल. पण जे सुचलेलं आहे आपल्याला ते एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे ती नक्की आपल्याला गरजेची आहे. सो मेनली या सगळ्यामध्ये मला वाटतं की जेवढं तुम्हाला तुमचं काम गाण्याचं आणि वादनाचं असेल किंवा टेक्निकल असेल, कलेचं, या सगळ्याबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सगळ्याच फील्डमध्ये आजकाल लागते ती म्हणजे तुमचा संवादाचं कौशल्य किती चांगलं आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल किती चांगलं आहे, तुम्हाला लोकांशी इंटरॅक्शन तुमची चांगली आहे का, हे तुम्हाला खूप गरजेचं आहे. ते संवाद कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्याबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला लोकांसमोर आणता येत आहे का. म्हणजे ज्याला आपण असं म्हणूयात की मराठीमध्ये आपण त्याला जाहिरातबाजी म्हणू, इंग्लिशमध्ये त्याला मार्केटिंग स्किल म्हणू, पण त्याच्यामध्ये एक ना खूप छोटी थिन लाईन आहे की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण जे काम करतोय ते लोकांना सांगण्यासाठी आपण घाबरतो किंवा काही जण त्याचा खूप अतिरेक करतात. सो याचा बॅलन्स तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे की आपण स्वतः जे काम करतोय त्याच्याबरोबर आपण लोकांपर्यंत पोचतोय का. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पोचता येतं. आपलं एक शोरील आपल्याला तयार करता येतं. आपण जे आत्तापर्यंत केलेलं काम हे एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कुठेतरी लिहून आपल्याला लोकांना सांगता येतं की मी हे केलेलं आहे. आणि या सगळ्याबरोबर अर्थातच तुम्ही जे स्वतः काम करताय ते लोक ऐकतच असतात, पण ते सोडून या गोष्टी पण खूप गरजेच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट मला वाटते की नियोजन कौशल्य तुमच्याकडे लागतं. कारण आत्ताच्या फील्डमध्ये, आत्ताच्या काळामध्ये इतके लोक याच्यामध्ये उतरलेले आहेत की तुम्हाला तुमचा स्वतःचा अंदाज असणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटर्सचा अंदाज असणं गरजेचं आहे, तुम्हाला मार्केटचा अंदाज असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्याकडे वेळ किती असणार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. या सगळ्यावरनं तुम्ही ॲक्च्युली काय केलं पाहिजे ह्याचं स्वतःचं नियोजन हे करण्यासाठी स्वतःला एक नियोजन करण्याचं कौशल्य असणं फार गरजेचं आहे. हा प्रश्न मला असं वाटतं मी स्वतः लहान असल्यापासून मला खूप लोकांनी विचारलेला आहे, ज्यावेळेला मी पण ते करत होतो आणि आता नवीन पालक ज्या वेळेला विचारतात. मला असं वाटतं की हे असं कारकुनी एखाद्या जॉबसारखं नाही आहे की आपण 2 तास काम केलं तर 2 तासाला आपल्याला 2 तासाचे पैसे मिळतील. हे काम असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला एक वेळ द्यावा लागतो, तुम्हाला एक पेशन्स द्यावा लागतो, तुम्हाला स्वतःला ती कला, ते आर्ट आणि तुमचा स्किलसेट तेवढा स्ट्रॉंग असावा लागतो.
तर तुम्हाला समोरच्या माणसाला पैसे देण्याची इच्छाही होते आणि तो तुम्हाला त्याच्यासाठी हायर पण करू शकतो. सो तेवढी एकतर पात्रता स्वतःची तयार करणं, याच्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी आणि वेळ देण्याची तयारी फार गरजेची आहे. कारण की ज्या वेळेला तुम्हाला 10 तासाचे पैसे एखाद्याला मिळत असतात, ते तुम्हाला 1 तासातही मिळतात या फील्डमध्ये. पण त्यासाठी तुम्हाला जी स्वतःला साधना करावी लागते, जी स्वतःला त्याची तयारी करावी लागते, ती मात्र खूप जास्त चांगल्या प्रकारे करावी लागेल. आणि अर्थातच सुरुवात करताना तुम्हाला त्याच्यामध्ये जे स्किल आहे ते हळूहळू तुमचा जसा अनुभव वाढतो तसं ते एक्सपोनेन्शियली वाढत जाण्याची शक्यता जास्त असते. रादर दॅन ऑफिस जॉबमध्ये जसं आपण एक लिनियर 30-35 वर्षामध्ये फार तर फार थोडीशी एक 2-5% वाढ होत, म्हणजे जशी महागाईची वाढ होते तशीच तेवढी वाढ जशी होते ती एक फ्लॅट असते. पण त्याच्यापेक्षा या कलेमध्ये सुरुवात थोडी उशिरा जरी झाली तरी खूप एक्सपोनेन्शियली नक्कीच याच्यातनं रिटर्न्स मिळण्याची शक्यता जास्त आहे. मेनली मला हा मुद्दा मॅनेजमेंट स्किलचा वाटतो, जे मी मगाशी पण सांगितलं की तुमच्या कलेबरोबर तुम्हाला या सगळ्याचा अंदाज आहे का. आणि साधी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही काहीतरी काम करत असता, तुम्हाला खूप जास्त प्रसिद्धी असते, खूप जास्त पैसा असतो, त्यावेळेला तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करायला चुकलात आणि तुम्ही जर का त्याच फ्लोमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्हाला हे लक्षात नाही आलं की ही कधीतरी तुमच्याकडे नसणार आहे, तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्याच्याकडे मॅनेजमेंट स्किल्स आहेत, ज्याला हे माहिती आहे की मी या गोष्टीचं नियोजन कसं करायला पाहिजे, जेव्हा त्याच्याकडे असा वेळ असतो की जेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात, तेव्हा त्याला काय करायचं हेही माहीत असतं, आणि जेव्हा खूप पैसे असतात तेव्हाही त्याला माहीत असतं की ते कुठे वापरायचे आणि त्याचं काय करायचं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी मला अशा वाटतात की या फक्त मॅनेजमेंटचा भाग आहे. आणि त्या कारणामुळे बरेचसे कलाकार हे त्यांच्या उत्तरार्धामध्ये असे आपल्याला दिसलेले आहेत की ज्यांच्या मॅनेजमेंट स्किल्समुळे, फायनान्शियल मॅनेजमेंटच्या प्रॉब्लेममुळे त्यांच्या आयुष्यामध्ये थोडंसं डिस्टर्बिंग सिच्युएशन्स ह्या लेटर हाफमध्ये आलेल्या आहेत. पण तो मला फक्त नियोजनाचाच भाग वाटतो. आणि त्यामुळे मी मगाशी म्हणलं की नियोजनाचं स्किल हे तुम्हाला या सगळ्याबरोबर असणं हे फार गरजेचं आहे. मेन चॅलेंज म्हणजे मला असं वाटतं की तुमच्याकडे एक ऑफिस नसतं. तुम्हाला रोज नवीन ठिकाणी, रोज नवीन लोकांबरोबर, रोज नवीन काम करावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला मेनली काल केलेलं काम ह्याचा आज अनुभव म्हणूनच फक्त उपयोग असतो. तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं काम करायला लागतं. सो रोज नवीन काम करणं, नवीन अनुभव घेणं आणि नव्याने लोकांना ओळखणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कारण तुम्हाला जो काल माणूस भेटलाय तसाच माणूस तुम्हाला उद्या भेटणार आहे याची काही शक्यता नाही. आणि त्या प्रत्येक माणसाकडे असलेला अनुभव सुद्धा तुम्हाला नव्याने शिकायला मिळतो. मग तो चांगला असेल किंवा वाईट असेल. त्याच्यामुळे तुम्हाला ते चॅलेंजिंगली मेन गोष्ट मला वाटते तुमची ही तयारी पाहिजे की तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला सामोरे गेलात तरी तुम्हाला जे हवं याची तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे. हे एक मेन चॅलेंज मला वाटतं. आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजबद्दल बोलायचं झालं तर मेन ॲडव्हान्टेज म्हणजे याचा असा आहे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला 24 तास करता येतं. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे ते तुम्हाला वेगळी हॉबी म्हणून करायची गरज नाही. तुम्ही ते पूर्ण वेळ करून तुम्हाला हवे तेवढे पैसे त्याच्यातनं मिळवू शकता. त्यामुळे आनंद आणि पैसा हा दोन्ही तुम्हाला एकत्र मिळण्यासारखं हे फील्ड आहे. आणि तुम्हाला त्याला काही वेळेचं बंधन नाही की मी 8 तास काम करतो का 9 तास काम करतोय, मग मी कोणासाठी तरी काम करतोय. तर नाही, या फील्डमध्ये तुम्ही स्वतःसाठी काम करत असता. तुम्हाला स्वतःचा आनंद आणि स्वतःला जे हवंय ते तुम्ही दिवसभर करू शकता आणि त्यातनंही तुम्हाला पैसा मिळू शकतो. हा मेन ॲडव्हान्टेज मला असा वाटतो. सो मला असं वाटतं की ज्यावेळेला तुमच्याकडे स्ट्रगल टाईम आहे, ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मला अजून नवीन काम मिळत नाही, त्यावेळेला तुमच्याकडे खरं तर ही संधी असते. तुम्ही अजून काहीतरी नवीन स्वतःमध्ये तयार करू शकता. त्याच्यामुळे मला हा डिसॲडव्हान्टेज वाटत नाही. पण जर का असा असेल तर तो फेथ आणि पेशन्स या गोष्टींनी नक्की तुम्ही पुन्हा त्याच्यावर मात करून तुम्हाला एका चांगल्या पिरियडमध्ये ते नक्की घेऊन जाऊ शकतं. हो, नक्कीच. म्हणजे मला माझ्या अनुभवावरनं सुद्धा हे माहिती आहे की बऱ्याचदा पालक ह्या गोष्टीसाठी परवानगी देत नाहीत इतक्या सहज. इतकं कॉम्पिटिटिव्ह सगळं हे झालेलं आहे जग त्याच्यामुळे. पण मला असं वाटतं की मी जी एक छोटी गोष्ट केली होती ती म्हणजे एकतर मी जो शाळेत असतानाचा माझा अभ्यास जो होता तो व्यवस्थित कमिटमेंटनी पूर्ण केला. मी ग्रॅज्युएशन माझं पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मी आईबाबांना म्हटलं की मला 1 वर्ष द्या, मला हे सगळं करायचं आहे. तर मला 1 वर्ष मी ट्राय करतो. आणि त्या 1 वर्षामध्ये मी जे केलं ते इट वॉज इनफ की ज्याच्यामुळे मी त्यांना अजून 1 वर्ष त्याच्यापुढे मागितलं. आणि या पुढच्या 2 वर्षांनी मग त्या 2-1 वर्षामध्ये मी जे काम केलं होतं त्याच्यावरनं ज्या पुढच्या लिंक्स मला मिळायला लागल्या, त्याच्यातनं जे काम झालं तिथपासून तर मग मी पुढे थांबलेलो नाही आणि ते मग खूप चांगल्या प्रकारेच वर्क झालं. त्याच्यामुळे नंतर आईवडिलांना मला वेगळं कन्व्हिन्स करायची काही गरज पडली नाही. सो हा एक प्रकार असू शकतो की तुमचं एक एज्युकेशन पूर्ण करा आणि तुमचं पॅशन अलाइव्ह ठेवा आणि मग एकदा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही एक थोडा काळ एक्सप्लोअर करण्यासाठी म्हणून ह्या गोष्टीची रिस्क घेऊन बघा की मला हे करता येतंय का.
आणि दुसरा भाग असा की जर का तुम्ही कॉन्फिडंट असाल, तुमच्याकडे तेवढं टॅलेंट असेल, तर खूप लहानपणापासूनच तुम्ही त्याचे जे एज्युकेशन घेतलं आणि 10वी-12वीच्या परीक्षेनंतर तुम्ही ग्रॅज्युएशनच जर का संगीतामध्ये केलं, तर तुम्हाला खूप चांगल्या संधी ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही पालकांना नक्की कन्व्हिन्स करू शकता तुमच्या, की मला हे करायचंय आणि मी समजा चांगला परफॉर्मर आहे, मला चांगलं गाणं येतंय, मला चांगल्या संगीताची जाण आहे, तर मी त्याच्यातलं प्रॉपर शिक्षण घेऊन मी खूप कमी वेळामध्ये याच्यामध्ये काहीतरी चांगल्या स्टेजला मी पोहोचू शकतो, हे तुम्ही पालकांना नक्की कन्व्हिन्स करू शकता. आणि ती ताकद आपल्याकडे असते असं मला वाटतं. ज्यावेळेला तुम्हाला खरोखर आतमध्ये माहिती असतं, की तुम्ही हे करणार आहात आणि तुम्हाला ते करायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या घरच्यांना नक्की चांगल्या प्रकारे या गोष्टी कन्व्हिन्स करता येतात. पण एक गोष्ट नक्की आहे, की या सगळ्यामध्ये तुमची कमिटमेंट, तुमचं डेडिकेशन आणि तुमचा कॉन्फिडन्स हा कायम खूप महत्त्वाचा असतो. आणि खूप तुम्हाला शुभेच्छा. तुमच्याकडे असलेलं पॅशन जगण्यासाठी आणि या प्रकारे चांगलं काहीतरी नवीन आयुष्यभर करण्यासाठी या फील्डपेक्षा चांगलं तुम्हाला नक्की काही मिळणार नाही. सो जर का तुमच्यामध्ये ते असेल, तर तुम्हाला खूप शुभेच्छा आणि या प्रकारेच तुम्ही नक्की पुढे जाल अशी माझी आशा आहे. सारांश: मागच्या 10 वर्षातील बदल. निर्मिती व्यवस्थापनासाठी लागणारा काळ कमी झाला आहे. आव्हान: कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रभावी मांडणी. चांगल्या संगीत निर्मितीसाठी महत्त्वाचे घटक: चांगला गीतकार, म्युझिक अरेंजर म्हणजेच संगीत संयोजक, म्युझिक प्रोग्रॅमर, लाईव्ह म्युझिशियन्स, मिक्सिंग इंजिनियर. माध्यमांमधील फरक: चित्रपट प्रेक्षकांचं पूर्ण लक्ष असतं. निर्मितीसाठीचा उपलब्ध कालावधी खूप जास्त असतो. दूरदर्शन सलग आणि मोठ्या आवाजातील संगीत. निर्मितीसाठी उपलब्ध कालावधी खूप कमी. म्युझिक बँक तयार करून ती वारंवार वापरली जाते. अभ्यासक्रम: कला सादरीकरण. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. तंत्रज्ञ सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये डिप्लोमा आणि पदवीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गांधर्व महाविद्यालय प्रारंभिकपासून विशारदपर्यंत परीक्षा थिअरी व प्रॅक्टिकल स्वरूपात घेतल्या जातात. संगीताचे शिक्षक होण्यासाठी विशारदनंतर अलंकार ही परीक्षा द्यावी लागते. गांधर्व महाविद्यालयाने प्रमाणित केलेल्या शिक्षकांकडून परीक्षेसाठी शिक्षण घेता येतं. कोविडचा परिणाम: कलाकाराला रियाज व तालीम करायला वेळ मिळाला. त्यामुळे नवीन संकल्पना घेऊन लोक परत कामावर रुजू झाले आहेत. या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी कला सादरीकरण: आपल्या गुरूच्या सानिध्यात राहावे. तंत्रज्ञ स्टुडिओच्या संपर्कात राहावे. तिथेच तुम्हाला कामं मिळू शकतात. शिक्षक म्हणूनही चांगल्या संधी. तंत्रज्ञानाचा चांगला परिणाम: निर्मितीचा कालावधी कमी झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अजून फार उपयोग नाही. संवाद कौशल्य, मार्केटिंग, नियोजन कौशल्य ही सॉफ्ट स्किल्स आवश्यक. वेळ आणि मेहनतीची तयारी असल्यास काही वर्षातच उत्पन्नात तीव्र वाढ होऊ शकते. आव्हान: रोज नवीन माणसे, नवीन काम, त्यामुळे आधीच्या अनुभवाचा फार उपयोग होत नाही. फायदे: तुमच्या आवडीचं काम करून पैसे देखील कमवू शकता. तोटे: संघर्षाच्या काळात मेहनत आणि संयमाची गरज असते. संगीत क्षेत्राची निवड करताना 2 मार्ग. 1. आधी शिक्षण पूर्ण करून मग संगीताच्या क्षेत्रात 1 ते 2 वर्ष प्रयत्न करणे. किंवा 2. लहान वयातच आपले संगीतातील कौशल्य ओळखून संगीतातच शिक्षण घेणे.